नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. इथे 1-2 दिवसात कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या महिन्यात वाहनांमध्ये पैसे मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे यापुढे निवडणूक काळात प्रत्येक नाक्यावर तसेच शहरांतर्गत पोलिसांची करडी नजर असणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव शहरातील वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. तसेच नव्याने मतदारांच्या नोंदणी करण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. 2.5 महिन्यामध्ये 68,708 मतदारांनी मतदार यादीत नोंद केली असून जिल्ह्यात 39,1,645 मतदार आहेत. त्यामध्ये 19,68,928 पुरुष तर 19,32,576 महिला मतदार आणि 141 इतर मतदार आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारने 15% वाढ करण्याचं आश्वासन देऊनही 24 मार्चपर्यंत संप सुरू ठेवण्याचं आवाहन परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर चंद्रशेखर यांनी केलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे आणि अशोक एस किनगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून 3 आठवडे संपावर जाण्यास बंदी घालण्यात आली. मरणोत्तर शरीर दहन अथवा दफन करण्याऐवजी वैद्यकीय अध्ययनासाठी मरणोत्तर देहदान करण्याचं आवाहन केले. श्री BMK आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या शारीरिक रचना विभागाचे प्रमुख डॉक्टर महांतेश रामन्नवर यांनी केलं. गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड म्हैसूर मठात कर्नाटक जनसेवा संस्था व गदग वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान शिबिरात ते बोलत होते. पीक विमा कंपन्यांकडून दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र पीक विमा कंपन्यांकडून चुकीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांची ही लूट असून सरकारने यावर विचार करावा आणि एक नवीन कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून विमा जमा करावा आणि या कंपनीने सर्व्हे करावा. या मागणीसाठी भारतीय किसान संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. हर हर महादेवाच्या जयघोषात कंगराळी बुद्रुक येथे बैलगाड्याची शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर येथे अनेक वर्षांच्या परंपरेनुसार बैलगाड्यांची शोभायात्रा काढण्यात येते. यावर्षीही परंपरेनुसार शोभायात्रा काढण्यात आली. कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांपासून बांधकाम कामगारांना वंचित राहावं लागतं. केवळ मोजक्याच बांधकाम कामगारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे कामगार खात्याने विविध योजनांचा निधी व खर्च थेट कामगारांच्या खात्यात जमा करावा अशा मागणीचं निवेदन ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक बांधकाम कामगारांची संख्या आहे. मात्र कामगारांना आर्थिक मदत आणि इतर सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी संगीता चौगुले, अरुण हुंदरे, मंगेश हुंदरे, PK अनगोळकर यांच्यासह कामगार व विद्यार्थी उपस्थित होते. श्रमिक व रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या हुबळी कार्यालयातर्फे दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 4 या वेळेत निधी आपके निकट कार्यक्रम होणार आहे. बेळगाव येथे फाउंड्री ट्रस्टच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. तर हवेरी येथे वीरभद्रेश्वर कल्याण मंडप MG रोड, गदग येथे अंजुमन इस्लाम पॉलिटेक्निकमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. संकेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाची सांगता मूक पदयात्रेने झाली. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर मूक पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात पोहोचली. या प्रसंगी धर्मवीर संभाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तातडीने उभा करावा या मागणीचं निवेदन नगराध्यक्ष सीमा हतनुरी व उपनगराध्यक्ष अजित करजगी यांना देण्यात आलं. कल्लापना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23च्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. या गळीत हंगामात 18 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालंय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाल्याचं संस्थापक चेअरमन कल्लापना आवाडे यांनी सांगितलं. या प्रसंगी कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिवापूरवाडी पाटा येथे झालेल्या तिहेरी अपघातामध्ये म्हाकवे येथील सोयाबीन व्यापारी शिवाजी तुकाराम गंगाधर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली. निप्पाणी शहर व ग्रामीण भागातील काही रेशन दुकानांमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळून आलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाले. या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध सुरक्षा खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या
श्री क्षेत्र अप्पाचीवाडी कुर्ली येथील हारसिद्धनाथ देवाची चैत्र यात्रा उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। ग्रामपंचायत प्रशासनाकडून भाविकांसाठी पिण्याचं पाणी व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली होती। यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।